चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं आसान आहे लर्निंग विथ रोडगे सर या यूट्यूब चॅनल स्वागत आहे। या ठिकाणी विविध स्पर्धा परीक्षेमध्ये दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत या कन्सेप्टवर भरपूर प्रश्न विचारले जातात। तर आज आपण प्रॉपर कन्सेप्ट शिकून त्यावर काही एक्झाम्पल घेण्याचा प्रयत्न करूयात। तर या ठिकाणी आपल्याला कशाला दर्शनी किंमत किंवा स्थानिक किंमत कशाला म्हणतात हे या ठिकाणी प्रॉपर आपल्याला समजून घ्यायचे। सर्वात आधी दर्शनी किंमत म्हणजे काय, दर्शनी किंमत म्हणजे काय, तर पहा लक्ष द्या, कोणताही अंक आपल्याला दिलेला असेल किंवा संख्या दिलेली असेल, या ठिकाणी एक सहज 2338 हा नंबर या ठिकाणी लिहिलेला आहे। कोणता लिहिलेला आहे, थोडंसं चेंज करतो विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 2358 ही संख्या घेतो। पहा 2358, तर या ठिकाणी आपल्याला जर कधी प्रश्न विचारला, काय प्रश्न विचारला, दिलेल्या संख्येमध्ये या संख्येमध्ये 2ची दर्शनी किंमत लिहा, 3ची दर्शनी किंमत लिहा किंवा 5ची दर्शनी किंमत लिहा किंवा 8ची दर्शनी किंमत लिहा। दर्शनी किंमत म्हणजे काय, तर दर्शनी किंमत म्हणजे काय, ज्या अंकाबद्दल दर्शनी किंमत विचारली आहे तो स्वतः नंबर, तो स्वतः अंक, तो स्वतः डिजिट म्हणजेच दर्शनी किंमत होय। मग जर असं विचारलं की दिलेल्या 2358 मध्ये 2ची दर्शनी किंमत किती, तर 2ची दर्शनी किंमत इटसेल्फ येत असते 2च, स्वतः तीच। नंतर विचारलं जर 4ची दर्शनी किंमत किती आहे, 3ची दर्शनी किंमत किती आहे, तर 3ची दर्शनी किंमत इटसेल्फ 3च येणार, स्वतः तीच संख्या, तोच अंक, तोच डिजिट म्हणजे दर्शनी किंमत। फरक फक्त स्थानिक किंमतीमध्ये, तो प्रॉपर आपण नंतर समजून घेऊया। जर विचारलं 5ची दर्शनी किंमत किती आहे, ह्या 5 ह्या अंकाची दिलेल्या यामध्ये जर दर्शनी किंमत विचारली तर 5च असणार आहे, इटसेल्फ स्वतः तीच। 8ची दर्शनी किंमत विचारली या, तर 8ची दर्शनी किंमत काय असणार आहे, 8च असणार आहे। तर सर्वात सोपा कन्सेप्ट आहे दर्शन किंमत म्हणजे काय। आपण समजा एखाद्या मंदिरात दर्शनाला गेलो, कोणत्या दर्शनाला गेलो, समजा या ठिकाणी आपण ज्या मंदिरात दर्शनाला गेलो तोच त्या ठिकाणी देव आपल्याला दिसणार आहे, किंवा ज्या व्यक्तीला आपण भेटायला गेलो तोच व्यक्ती भेटणार आहे, दर्शन नाही का। तर या प्रकारे दर्शनी किंमत म्हणजे इटसेल्फ। ओके, पहा या ठिकाणी आता आपल्याला सेकंड कन्सेप्ट शिकायचा आहे, स्थानिक किंमत। हा थोडासा महत्वाचा आहे, खूप पण सोपा आहे। याला मी दोन पद्धतीने एक्सप्लेन करणार, वन बाय वन या ठिकाणी समजून घेऊया। हीच नंबर या ठिकाणी घेतो 2358। आता यामध्ये काय म्हणतात, यामध्ये असं म्हटलं जातं की 5ची स्थानिक किंमत सांगा, काय सांगा म्हणतात, स्थानिक किंमत। आता स्थानिक किंमतीत आणि दर्शनी किंमतीत गोंधळ होऊ द्यायचा नाही। जर 5ची दर्शनी किंमत म्हणलं असतं तर स्वतः 5च आलं असतं, पण स्थानिक किंमत म्हणजे काय, दोन प्रकारे मी समजून सांगतो, प्रॉपर कन्सेप्ट न समजून सांगतो। या ठिकाणी 5ची विचारली तर 5 स्वतः घ्यायचा आणि त्याची स्थानिक किंमत, स्थान म्हणजे तो कोणत्या प्लेसला आहे, कोणत्या स्थानावर आहे। आपल्या सर्वांना माहित असेल की याला आपण 1th प्लेस म्हणतो, त्याला 10th प्लेस म्हणतो, त्याला 100th प्लेस म्हणतो, त्याला 1000 प्लेस, त्यालाच आपण याला म्हणतो एकक स्थान, दशक स्थान, शतक स्थान आणि याला काय म्हणतो, हजार। हे स्थान आपल्याला सर्वांना माहित असणार आहे। मग 5 हा कोणत्या स्थानावर दिसतोय तुम्हाला, 5 हा कोणत्या स्थानावर दिसतोय, दशक स्थानावर दिसतोय, म्हणून याला 10 ने गुणायचं तर उत्तर काय येतं, 50 येतं। म्हणजे 5ची स्थानिक किंमत 50 असणार आहे। 5ची स्थानिक किंमत काय असणार आहे, 50। आधी मी या पद्धतीने सांगतो, नंतर शॉर्टकट ट्रिक पण सांगणार आहे, खूप सोपं आहे। पहा नंतर आपल्याला जर विचारलं 3ची स्थानिक किंमत काय, 3 या अंकाची स्थानिक किंमत काय, 3 या अंकाची स्थानिक किंमत काय, पहा बरं 3 कुठे। आता स्थानिक किंमत काढताना स्वतः त्याची दर्शनी किंमत म्हणजे 3ची दर्शनी किंमत 3 असणार आहे, आणि तो कोणत्या जागेवर आहे, कोणत्या प्लेसला आहे, तिने त्याला मल्टिप्लाय करायचं, एकक दशक शतक। 3 हा शतकला आहे म्हणजे 100 स्थानावर आहे, म्हणून या दोन्हीचा गुणाकार केला तर 300 येणार आहे। काय येणार आहे, 300 येणार आहे। मग 3 या अंकाची स्थानिक किंमत या ठिकाणी काय आलेली आहे, 300 आलेली आहे। अशाच प्रकारे आपल्याला जर 2ची स्थानिक किंमत विचारलं,
2ची स्थानिक किंमत पहा, नीट लक्ष द्या मी काय म्हणतोय. जर आपल्याला 2ची स्थानिक किंमत विचारलं, काय विचारली? 2ची स्थानिक, 2 गुणिले त्याचं स्थान कोणते बाळांनो? 1000. या ठिकाणी 1000 जर गुणलं तर याचं 2000 येणार आहे. हे थोडं प्रॉपर सांगावलं, याच्यापेक्षा सोपी ट्रिक पुढे. जर 8ची विचारलं, 8चं विचारलं, 8ची स्थानिक किंमत काय आहे? तर 8ची स्थानिक किंमत काय असणार आहे? 8 हा अंक स्वतः, त्याचं स्थान कोणते, प्लेस कोणते, त्याची जागा कोणती आहे? युनिट प्लेसला आहे, म्हणजे एकक स्थानी आहे, म्हणून 1 न गुणा 8 1 8. अशा प्रकारे या ठिकाणी स्थानिक किमती मी तुमच्या समोर कन्सेप्ट प्रॉपर एक्सप्लेन केलाय. यानंतर स्पर्धा परीक्षेत असा सुद्धा प्रश्न विचारला जातो, दिलेल्या अंकापैकी, दिलेल्या संख्येपैकी कोणत्या अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत सारखी असते? कोणत्या अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत सारखी असते? तो जो अंक एकक स्थानी म्हणजेच युनिट प्लेसला असतो त्याची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत समान असते, सारखी असते. उदाहरणार्थ या ठिकाणी पहा, या ठिकाणी 8 हा एकक स्थानी आहे, त्याची स्थानिक किंमत दर्शनी किंमत 8 आहे. हा 8 हा एकक स्थानी आहे, त्याची स्थानिक किंमत सुद्धा 8 आहे. स्थानिक किंमत दोन्हीमध्ये समान कधी असते? जो अंक एकक स्थानी म्हणजेच युनिट प्लेसला असतो त्या ठिकाणी त्याची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत समान असते. हा प्रॉपर कन्सेप्टनं सांगितलंय. आता मी तुम्हाला थोडंसं शॉर्टकट सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. कसं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे? शॉर्टकट सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. शॉर्टकट सांगण्याचा मी या ठिकाणी काय करणार आहे? प्रयत्न करणार आहे. शॉर्टकट सांगण्याचा मी या ठिकाणी थोडासा प्रयत्न करणार आहे. स्थानिक किंमतीला आणखीन डीप मध्ये मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. सेम अंक तोच नंबर या ठिकाणी घेतो मी, 2 3 5 8. आता तुम्हाला प्रत्येकाची स्थानिक किंमत किंवा दर्शनी किंमत विचारली तर तुम्ही काय करणार? मी हे जे शिकवलंय हे प्रॉपर गुणाकार करून प्रॉपर कन्सेप्टनं सांगण्याचा प्रयत्न केलाय. आता तुम्हाला थोडंसं शॉर्टकट सांगण्याचा प्रयत्न करतो. समजा तुम्हाला विचारलं 2ची स्थानिक किंमत सांगा. स्थानिक किंमत विचारली, कशाची विचारली? 2ची. किंवा 3ची स्थानिक किंमत विचारली. कोणती किंमत विचारली? स्थानिक किंमत विचारली. किंवा 5ची स्थानिक किंमत विचारली, किंवा 8ची स्थानिक किंमत विचारली, तर काय करायचं? सिंपली ज्या अंकाबद्दल म्हटलंय तो अंक जशाला तसा लिहून घ्यायचा आणि बाकीचे जे काय अंक आहेत त्याला शून्यामध्ये कन्वर्ट करायचं, तो उत्तर येऊन जातं. बाकीच्याला 0 लिहून टाकायचं. पहा या ठिकाणी 2ची किती आलती? 2ची किती आलती? 2000. आलं का 2000? सॉरी, या ठिकाणी मी चुकी काय केली पहा, समजून घ्या. गडबड नकोय. मला सांगण्याचा उद्देश काय आहे पहा. आपल्याला 2 या अंकाची स्थानिक किंमत सांगायची, तो स्वतः दर्शनी किंमत या ठिकाणी लिहून घ्यायची, ज्या अंकाबद्दल बोलत आहे, आणि बाकीच्या अंकाला 0 करायचं. बाकीच्या अंकाला 0 करायचं. 0 केलं. या प्रकारे या ठिकाणी सुद्धा 2ची स्थानिक किंमत 2000 आलती. या ठिकाणी 2ची स्थानिक किंमत सुद्धा काय येणार आहे? 2000 येणार आहे. 3ची स्थानिक किंमत विचारली तर 3 जशाला तसा लिहून टाकायचा. बाकीचे जे अंक आहेत त्याला 0 मध्ये लिहायचं. याला आणि याला 0 मध्ये लिहा. समोर 0, बाकीचे सर्वांना 0 कन्वर्ट करा. म्हणजे हा काय आलाय? 3ची स्थानिक किंमत 300. किंवा या ठिकाणी 5ची विचारली, 5 अंक जशाला तसा लिहून घेतला. बाकीचे अंक 0 करा. बाकीचे अंक 0 म्हणजे 8ला 0 करायचं, 3ला 0 करायचं, 2ला 0 करायचं, 2ला बेस काय करायचं? मग हा अंक काय आलाय? तो 50 आलाय. किती आलेला आहे? 50. या ठिकाणी 5चे 50. आणि 8 या अंकाचे विचारले, मग 8 जशाला तसं लिहिला, बाकीच्याला 0 तयार करून टाका, 0 लिहून टाका याला, तर या ठिकाणी 8च असणार आहे. पहा, काळजीपूर्वक समजून घ्या. स्थानिक किंमत म्हणजे काय आणि दर्शनी किंमत म्हणजे काय, प्रॉपर आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. आता यावरती वेगवेगळे प्रश्न आपल्याला पाहिजे. परीक्षेत प्रश्न कसे विचारले जातात तर या ठिकाणी प्रॉपर कन्सेप्ट या ठिकाणी पाहूयात. 1 बाय 1 कन्सेप्ट पाहण्याचा प्रयत्न करूयात. 1 बाय 1 या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करूयात. हा प्रिव्हियस कन्सेप्टवर डिपेंड आहे. हा प्रश्न समजून घ्या काय आहे तर थोडंसं
हा प्रिव्हियस कन्सेप्ट ठिकाणी दिलेल्या संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत काढणे. ही एक छोटीशी आधी हेडिंग घेऊयात. काय कन्सेप्ट आहे? दिलेल्या संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत काढायची. चला या ठिकाणी थोडंसं एक्सप्लेन करतो. या ठिकाणी एखादा आन्सर नंबर घेतो 8723 या अंकाची आपल्याला स्थानिक किंमत लिहायची, स्थानिक किंमत शिकायचे किंवा याची दर्शनी किंमत शिकायचे. काय शिकायचे? दर्शनी किंमत शिकायचे. काय शिकायचे? दर्शनी किंमत शिकायचे. आता प्रत्येक अंकाची म्हटल्याने हे शब्द लक्षात घ्या, प्रत्येक अंकाची कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी हा कन्सेप्ट हेडिंग घेणं गरजेचं आहे. आता शिक आपण यापूर्वी स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत दोन्हीचं तुलना करून शिकलोय. आता या गणितामध्ये तुम्हाला प्रत्येक अंकाची 8ची दर्शनी किंमत सांगायची, 7ची दर्शनी किंमत सांगायची, त्या ठिकाणी 2ची दर्शनी किंमत सांगायची आणि 3ची. तर आपल्या सर्वांना माहिती आहे दर्शनी किंमत म्हणजे इट सेल्फ नंबर. मग 8ची दर्शनी किंमत 8च येणार आहे, 7ची दर्शनी किंमत 7च येणार आहे, 2ची दर्शनी किंमत 2च येणार आहे, 3ची दर्शनी किंमत 3च येणार आहे. पण तुम्हाला ह्या 3ची स्थानिक किंमत, 2ची स्थानिक किंमत, 7ची स्थानिक किंमत किंवा 8ची स्थानिक किंमत विचारलं तर शॉर्टकट ट्रिक सांगितलेली आहे. तो अंक जशाल तसा घ्यायचा आणि बाकीच्या अंकाला 0 लिहून टाकायचं, उत्तर येतं. या ठिकाणी 3 घेतला आणि बाकीच्या अंकाला 0 लिहून टाका. 1 2 3 0 लिहिलं तर हे उत्तर असणार आहे 3. 3ची स्थानिक किंमत 3च येणार आहे. 2ची स्थानिक किंमत काढा म्हटलं तर बाकीच्या अंकाला 0 करा. 2च्या इकडे एक अंक 0 केला, 2च्या इकडे 2 अंक आहेत त्याला पण 0 करा, तर 20 या प्रकारे स्थानिक किंमत आलेली आहे. 7ची स्थानिक किंमत लिहायची तर 7च्या इकडे 2 अंक आहेत म्हणून 2 0, 7च्या या साईडला एक अंक आहे म्हणून 1 0, 700 या ठिकाणी 7ची स्थानिक किंमत आलेली आहे. आता 8ची स्थानिक किंमत लिहायची तर बाकीची 0 लिहायचे, हे सर्व 0 लिहा. अशा प्रकारे 8ची स्थानिक किंमत 8000. आता स्थानिक किंमत म्हणजे प्लेस व्हॅल्यू. स्थानिक किंमतीला काय म्हणतात? यालाच आपण काय म्हणतो? प्लेस व्हॅल्यू. काय म्हणतो आपण? प्लेस व्हॅल्यू. आणि यालाच काय म्हणतात? दर्शनी किंमतीला फेस व्हॅल्यू. काय म्हणतो आपण? फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू. आता पुढं प्रश्न कसा येतो? स्थानिक किंमतीतील फरक काढा, दर्शनी किंमतीतील फरक काढा, दर्शनी किंमत जी आहे त्याचा गुणाकार करा. असे वेगवेगळे एक्झाम्पल आपल्याला पुढे पाहिजेत. यावरती भरपूर एक्झाम्पल पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. धन्यवाद.